नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पाऊची बारी शाळेसाठी नवीन इमारतीची मागणी. जीर्ण व धोकादायक इमारतीची प्रश्न. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भेट, नवीन इमारतीची सकारात्मक प्रतिक्रिया. पेठ तालुक्यातील पाऊची बारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शाळेच्या इमारतीसाठी ग्रामस्थांची मागणी. अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून या इमारतीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेसाठी तातडीने इमारत मंजूर करण्यात यावी, यासाठी ग्रामस्थांनी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भेट घेतली. यावेळी पाऊची बारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीवनावर धोक्यात इमारतीचे संबंधित व इमारत नवीन बांधकाम करण्यात यावे यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जीवित धोका निर्माण होऊ नये यासाठी आणि कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन तातडीने उपाययोजना करण्यात यावी. या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी 267 इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षा व भविष्यात शालेय इमारत उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रशासनाची जबाबदारी. त्यामुळे नवीन शालेय इमारत तातडीने प्रश्न मार्गी लावा व निधी उपलब्ध करून अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे. माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक दखल घेण्यात असून पाऊची बारी शाळेसाठी मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मान्य केलेली आहे. तर हा एक पाऊची बारीचा विषय नाही, तर संपूर्ण तालुक्यात ज्या काही पडक्या शाळा आहेत या शाळांची दुरुस्तीकरण किंवा नवीन इमारत उपलब्ध करून देण्यात यावी अशी यावेळी शिवसेना शिंदे गट जिल्हा प्रमुख भाऊलाल तावडे, तालुका प्रमुख पद्माकरजी कांबडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक सातपुते, नगरसेवक जितेंद्र जाधव, पाऊची बारी ग्रामपंचायत सरपंच रमेश चौरे, उपसरपंच नामदेव पाडवी, सदस्य शांताराम मोरे आणि सर्व समितीचे व बाकी सर्व सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विनंती केली आणि पाठपुरावा करून लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवा अशी मागणी केली. धन्यवाद. सोपान पवार पेठ. त्याची मांडणी करत असतात बाबा काही जे काही लेअर असतात त्या लेअरमध्ये काही गॅप असते आणि मग हे पावसाचं पाणी गेल्याच्या नंतर असं ते काही शास्त्रीय पद्धतीने ते त्याची मांडणी करतात. अर्थात आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून जीवित आणि वित्तहानी होणार नाही या संदर्भामध्ये आता उद्याच्याही कॅबिनेटमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करणार. आता कमी संख्येमुळे राज्यातील अनेक शाळा ज्या आहेत त्या बंद होण्याची माहिती आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जवळपास 1246 शाळांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात पहिली गोष्ट तर एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु आपण जर माहिती घेतली तर एक विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 2 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत, 3 विद्यार्थी असलेल्या अनेक शाळा आहेत. हे पहिल्या 5 पर्यंत विद्यार्थी पट संख्या पहिली ते 4थी धरून जरी तुम्ही बघितल्या तर अशा शेकडोच्या संख्येने शाळा आहेत. अर्थात तिथली पट संख्या वाढली पाहिजे.